नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी कार्ड बनवायचे काम आता सध्या चालू आहे, म्हणजे त्यालाच आपण फार्मर युनिक आय डी असे ओळखले जातो। आता हे नेमकं काय आहे तर याची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे, आणि जर तो व्हिडिओ अजून पाहायचा असेल तर त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा, आत्ताचं हे डिजिटल युग आहे, प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि ते क्षेत्र कसं एका ठिकाणी येईल या पद्धतीने पाहिलं जातं। तसंच बघा, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनीही या युगात मागे राहू नये यासाठी राज्य सरकार असेल तसेच केंद्र सरकार असेल असं शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे। तर बघा, आता शेतकऱ्यांना त्याच्या दैनंदिन व कृषी आणि त्या संबंधित कामे करत असताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते, त्यामुळे त्याचा प्रचंड मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अशा या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्याचं निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी, त्यांना कृषीविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी, तसेच ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ त्यांना लवकर मिळवण्यासाठी, तसेच नवीन योजना असतील त्यासाठी नवीन ॲप्लाय करायचा असेल, अर्ज करायचा असेल, तर अशा ज्या काही शेतीसंबंधी कामे आहेत ती सर्व कामे एकाच ठिकाणी मिळणे शेतकऱ्याला आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा वेळही वाचेल आणि त्यांना इकडे तिकडे भटकत फिरणारा जो वेळ असतो तो वेळही वाचेल। आणि याचाच विचार करून सरकार त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित सिंगल विंडोज सरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करत आहे। आणि हे जे पोर्टल आहे ते पोर्टल तयार करण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे। आणि बघा, तर ती समिती कशी असणार आहे बघा, तर ती समिती अशी असणार आहे की त्या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत बघा, प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचे जे संचालक आहेत तर ते संचालक याचे अध्यक्ष असतील, तसेच आयुक्त कृषीचे ते सदस्य असतील, तसेच प्रकल्प संचालक माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हे एक त्याचे सदस्य असतील, म्हणजे प्रकल्प संचालक याचे सदस्य असतील। तसेच श्री गोरंटीवार हे सेवानिवृत्त संचालक आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे, ते एक याचे सदस्य असतील। तसेच श्री रवींद्र माने जिल्हा अधीक्षक आहेत हे कृषी अधिकारी धाराशिव, तर हे एक त्याचे सदस्य असतील। तर अशी त्यांनी एक बॉडी तयार केलेली आहे आणि यांना एक 15 दिवसाचा कालावधी दिला आहे की तुम्ही 15 दिवसात अभ्यास करून आम्हाला याच्या संबंधी जे काही ॲप बनवायचं आहे त्या संबंधी अभ्यास करण्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे। आता बघा, या समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आवश्यकतेनुसार सल्लागार असेल तसेच तंत्रज्ञ असेल यांचं सहाय्य घेण्यासाठी त्यांना निमंत्रित करता येईल। आता बघा, आता ही समिती नेमकं काय काम करणार आहे, म्हणजे हे जे शेतकऱ्यांसाठी एक ॲप बनवायचं आहे तर ते एकाच ठिकाणी येण्यासाठी मग त्या समितीला कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे, काय काय करावं लागणार आहे, त्यासाठी त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। तर बघा, आता या समितीची कार्यकक्षा नेमकं काय असणार आहे, तर बघा, शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जी योजनांची सविस्तर माहिती आहे ती माहिती त्यांनी प्राप्त करून घ्यायची। तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची माहिती त्यांनी म्हणजे त्याचासुद्धा त्यांनी अभ्यास करायचा आहे। तसेच शेतकऱ्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा म्हणजे ही प्रणाली याचासुद्धा त्यांनी बारकाईने अभ्यास करायचा आहे। शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची आखणीसुद्धा त्यांनी या 15 दिवसामध्ये करायची आहे। तसेच सद्यस्थितीत कृषी विभागामार्फत अस्तित्वात असणाऱ्या विविध संगणकीय ज्या प्रणाली आहेत त्यांचासुद्धा त्यांना अभ्यास करायचा। आता या संगणकीय प्रणाली कुठल्या आहेत त्या उदाहरणार्थ बघू आपण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, यांची जी वेबसाईट आहे, यांची जी संगणकीय प्रणाली कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय स्तरावरती अभ्यास केलेला आहे ते सुद्धा यांनी याचा अभ्यास करायचा आहे। तसेच महाॲग्रो DBT प्रणाली त्याचासुद्धा अभ्यास त्यांनी यामध्ये करायचा आहे। ॲग्रीस्टॅक प्रकल्प असेल, अतिशय महत्त्वाकांक्षा हा प्रकल्प आहे, याच्यासुद्धा जी संगणकीय प्रणाली असेल त्याचा यांनी अभ्यास करायचा आहे। तसेच केंद्र शासनाचा विस्तार म्हणून एक प्रकल्प आहे, त्याचीसुद्धा जी वेबसाईट आहे म्हणजे त्याची जी संगणकीय प्रणाली आहे त्यावरून सुद्धा अभ्यास करून त्याचा फायदा काय शेतकरी
जे ॲप बनवायचे त्याच्यासाठी होतो आहे का याचासुद्धा अभ्यास त्यांनी करायचा आहे. त्याच्या शेतकऱ्यांना पीक पाहणी असेल, हवामान असेल, बाजारभाव इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध जे यंत्रणा आहेत त्यांचासुद्धा अभ्यास करायचा आहे त्यांनी. इंटरफेसमार्फत बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला घ्यायचा आहे. तर बघा या सर्व बाबींचा अभ्यास करून ही समिती 15 दिवसात हा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. तसा GR म्हणजे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी काढण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकाच ठिकाणी सर्व सुविधा लवकरच मिळतील. त्यामुळे त्यांना होणारा जो मनस्ताप आहे तो सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रणाली शेतकऱ्यांच्या वापरात यावी, उपयोगास यावी हीच अपेक्षा. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.